मन हे लावा हे सालई निगते, सहस्रदळावरुते परी जवळी. अनुहात नाद ब्रह्मस्थळी असे, तिचे रूप कैचे सांगा मज. ज्ञानदेव म्हणे ते स्वरूप जो जाणे, त्याशी शरण होणे अनन्य भावे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग या अध्यायाचा 3रा श्लोक. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यत्तपि सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्वां वेत्ति तत्वतः या श्लोकावर आपण चिंतन करत आहोत. सहस्रावधी हजारो मनुष्यापैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या माणसांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो, म्हणजे पूर्णपणे जाणतो, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यत्तपि सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्वां वेत्ति तत्वतः. अभक्तांना भगवान श्रीकृष्णाचं ज्ञान होतच नाही महाराज. कठीण आहे, कारण त्या मार्गाला जो गेला नाही, त्या मार्गात काय आहे हे त्याला माहीत होणंच अवघड आहे, कळणं लांब आहे महाराज. अभक्त मनुष्य भक्ती मार्ग सोपा असल्याचा दावा करतात. त्यात काय विशेष आहे म्हणतात. वारी अहो सहज करून टाकू, पण कधी 10 पावलं वारीच्या दिशेनं चाललेलं नाही महाराज. त्यामुळं वारीमध्ये काय आनंद मिळतो, हा आनंद त्यानं कितीही वर्णन करून सांगितला तरी अनुभव शून्य असेल. कारण त्यासाठी आधी आपला दैनंदिन जे काही कार्यक्रम आहे ते सगळे बंद करावं लागतात महाराज. प्रापंचिक गोष्टी बाजूला ठेवून अध्यात्माच्या दिशेनं चालावं लागतं. हे जो अभक्त आहे त्याला काय कळणार आहे. तो फक्त त्या ठिकाणी आनंदानं उड्या मारणारा, एवढंच फक्त दृश्य कुठेतरी टी व्हीमध्ये म्हणा किंवा ऐकून सांगतो आणि म्हणतो अरे वा वा काय, पण काय नाही मजा येते, कशाची चिंता नसते म्हणजे. पण कधी चालला आहे का. जोपर्यंत तो चालत नाही तोपर्यंत तिथला आनंद जसा कळत नाही, तसं तो आनंद प्राप्त करण्याकरता कशाचा त्याग करावा लागतो याचं ज्ञान तो सांगू शकणार नाही, याची माहिती तो देऊ शकणार नाही, कारण अनुभव नाही महाराज. म्हणून फक्त तो दावा करू शकतो की अध्यात्माचा मार्ग, भक्ती मार्ग हा सोपा आहे. वास्तविक हा इतकाही सोपा नाही आहे. त्याकरता स्वत्वाचा नाश करावा लागतो, स्वत्व विसरावं लागतं, आपण कोण आहो याचा पूर्ण विसर पाडावा लागतो महाराज. फक्त आपलं स्वरूप काय आहे, आपण खरंच त्याचे अंश आहोत का, आणि त्या अंशाप्रमाणे आपण त्याच्या गुणांनी युक्त आहोत का, ते गुण अंगीकारण्याकरता प्रयत्नशील मनापासूनच व्हावं लागतं. त्याकरता अहमभाव समूळ नष्ट करावा लागतो. अर्जुनाच्या ठिकाणी अहमभावच उत्पन्न झालेला आहे. सेनेरू भयोरमध्ये रथम स्थापय मे च्युत. त्रैलोक्याचा धनी आहे, सारथ्य स्वीकारलं आहे, भक्त म्हणून काम स्वीकारलं आहे, परंतु भक्त विसरून गेला हा भगवंत आहे. सारथ्यासारखा आदेश देतोय अर्जुन आणि सांगतोय की मला पाहायचं आहे कोणाबरोबर युद्ध करायचं आहे म्हणून. यावत येतान निरीक्षयम युद्ध कामान अवस्थितान कैर्मया स युद्ध वेयम अस्मिन रणसमुद्यमे. मला जाणून घ्यायचं आहे माझ्याशी युद्ध करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे. अहमभाव आहे महाराज. हा अहमभाव जावा लागतो आणि तो अहमभाव घालवण्याकरता भगवंतांना अर्जुनासाठी 18 अध्याय सांगावे लागले.
तेव्हा कुठं अर्जुनाचा अहंभाव गेला. आणि मग शेवटच्या 18व्या अध्यायात 72 श्लोकमध्ये म्हणतो अर्जुन की नष्टो महास्मृतीत लब्धात त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंध्या करिष्ये वचनम तव. आता देवा तू सांगावं मी ऐकावं. पण या स्थितीला येण्याकरता अर्जुनाला 18 अध्याय ऐकावे लागले आणि त्याप्रमाणे स्वतःला घडवावं लागलं. त्यासाठी स्वत्वाचा नाश करावा लागला, अहंभाव समूळ नष्ट करावा लागला. तो नष्ट करण्याकरता ज्ञानाची प्राप्ती करावी लागली. ते ज्ञान भगवंत सांगतायत. आणि त्यावर भाष्य करताना मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित देत्तपि सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम व्यक्ती तत्वतः. यावर भाष्य करताना माऊली या ज्ञानविज्ञान 7वा अध्याय 13व्या ओळीमध्ये म्हणतात तैशे आस्तेच्या महापुरी रिघतासी काटीवरी परी प्राप्तीच्या पैलतीरी विपाईला निघे. माऊली वर्णन करतायत की तैशे आस्थेच्या महापुरी, माझ्या ज्ञानप्राप्तीच्या आस्थेचा म्हणजे इच्छेच्या पुरात कोट्यावधी लोक उड्या मारतात म्हणे मला जाणून घेण्याकरता. तैशे आस्थेच्या महापुरी रिघतासी कोट्यावधी लोक निघतात. परी प्राप्तीच्या पहिले तरी विपाईला निघे. एखादाच माझी प्राप्ती करून त्या पैल थडीस जातो. पैल तीरावर जाण्याकरता सर्वांच्या पलीकडे जे आहे शाश्वत सत्य जे आहे भगवंताचं धाम जे आहे त्या धामाला जाण्याकरता एखादाच भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. एखादाच भगवंताने अंगीकार करावा अशा प्रतीचं स्वतःला घडवू शकतो. अर्जुन तसा घडला आहे महाराज. आणि तसं जीवानं घडावं म्हणून श्रीमद भगवद्गीता आहे, म्हणून माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, त्यावरची केलेली टीका आहे. जनसामान्यांना सर्वांना कळल अशा भाषेत माऊलीनं ओवीबद्ध त्या कुरुक्षेत्राचं वर्णन सांगितलेलं आहे, त्या ज्ञानाचं वर्णन सांगितलेलं आहे. ते ज्ञान आम्हाला आत्मसात करता आलं पाहिजे. तैसे आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैल तरी विपाईला निघे. ऐकायला सर्वच येतात हो, श्रवण सगळेच करतात, पण जीवनात किती जण उतरवतात. तसं भगवंत सांगतायत की मला जाणून घेण्याकरता कोट्यावधी लोक या दिशेने येतात. तैसे आस्थेच्या महापुरी रेगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे. एखादाच निघतो पहिलं तिडेला जाणारा. सर्वच काही पहिलं तीरावर येत नाही, माझ्या धामाप्रती येत नाहीत, मला पूर्ण जाणून घेत नाहीत. भक्ती मार्गात आहेत भरपूर, पण सगळंच भगवंताला जाणून घेत नाही. ही खंत भगवंत अर्जुनाला सांगतायत की तैसे आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैल तरी विपाईला निघे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.